जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. गेले कित्येक वर्ष झाले समाजात एक मिथक पेरण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. ते म्हणजे रावणाच्या संदर्भात. रावण कसा आदिवासींचा राजा होता, दलितांचा राजा होता, तो कसा जननायक होता आणि या मिथकाच्या आधारे, या नॅरेटिव्हच्या आधारे रावण दहन बंद करा, रावण दहन केल्यास आम्ही ॲट्रॉसिटी टाकू, अशा पद्धतीचा प्रयत्न, अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार समाजात होत असताना आपल्याला दिसत आहे. ह्या फुटीरवादी संघटना आहेत, रावणाचं उदात्तीकरण करत आहेत, रामायणाचा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. रामायण घडलं नाही, राम नव्हता, राम काल्पनिक आहे, पण यांचा रावण मात्र खरा आहे. आता ह्याने परिणाम काय होणार आहे? जेव्हा मी हा विषय खूप दिवसापासूनचा हा विषय खूप दिवसाआधीपासूनच अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह समाजामध्ये पेरणं सुरू आहे आणि या विषयासंदर्भात मी बऱ्याच लोकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा खूप लोकांनी हा विषय हसून टाळला आहे. काय होणार आहे त्यांना? काय फरक पडतो? जसं की मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की एकदा एका शोक सभेत आम्ही होतो आणि त्या शोकसभेमध्ये एक मोठे वरिष्ठ होते, एका अशा हिंदुत्ववादी संघटनेशी संलग्न व्यक्ती होते आणि तिथे बामसेफचा विषय निघाला आणि बामसेफ किती घातक आहे असं मी बोललो. अशा त्याच्या संदर्भात मी बोलत असताना ते समोरची एक मोठी व्यक्ती, जी फार मोठी व्यक्ती होती, जी मला म्हणते की काय बामसेफ, कोण बामसेफ, कोण वामन मेश्राम? माझा डोक्यात गेला तो विषय. मी म्हटलं तो वामन मेश्राम ज्यांनी तुम्हाला बूच लावलंय, ज्यांनी ठासली आहे तुमची कोरेगाव भीमाच्या वेळी, कशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट केलं आणि कसं ते तुमच्यावर उलटलंय. तुम्ही डोळे मिटून दूध पिताय याचा अर्थ असा नाही आहे की कोणाला ते कळत नाही आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते ना, तुम्ही त्या मांजरीसारखे आहात. कोण वामन मेश्राम? झोपेत तुम्हाला ज्यांची स्वप्न पडतात ना, तो वामन मेश्राम. ज्याच्याशी तुम्ही त्याच्याबद्दल बोलायची तुमची क्षमता नाही आहे, ज्याच्या विरोधात तुम्ही बोलू शकत नाही. तेव्हा मग एक कुठला तरी खेड्या गावातून एक मुलगा उठतो आणि तो हे नॅरेटिव्ह तोडण्याचा प्रयत्न करतो आणि तो व्हिडिओचा आधार घेतो यूट्यूबच्या आधारे. त्याच्या आधी, माझ्या आधी कोणीही या विषयांवर बोलल्याचं सुद्धा मला आठवत नाही. लिहायचे भरपूर लोकांनी लिहून म्हणजे ह्या नॅरेटिव्ह तोडण्याचा प्रयत्न केला समाज माध्यमांवर, पण चेहरा दाखवून बोलताना मी माझ्या आधी कोणाला बघितलं नव्हतं. हे काही मी मोठेपण, हे मी मजबुरीनं करतोय, लक्षात घ्या. हे काही मोठेपणाची गोष्ट नाही आहे. मी नेहमी म्हणतो की माझ्यासारखे 50 लोक बनले पाहिजेत, 50 सचिन पाटील बनले पाहिजेत. त्यांना मी प्रतिस्पर्धी समजणार नाही. मी आनंदी होईल आणि मी ह्या कामातून निवृत्ती घेईल. माझं हे वाक्य आहे की मला जेव्हा माझ्यासारखे बरेच लोक बोलताना दिसतील आणि ही वैचारिक क्रांती जी माझ्या कल्पनेत आहे ती खरोखर मला समाजात दिसेल, त्या दिवशी मी निवृत्ती घेईल या कामातून. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्ही ह्या गोष्टींना खूप लाईटली घेतो. त्या लोकांना याची कल्पनाच नाही की हे काय होतंय, यांना काय फरक पडणार आहे. पालघरला जेव्हा साधूंची हत्या झाली त्या वर्षी, त्याच्या काही वर्षांपूर्वी, त्याच्या 2 वर्षापूर्वी पालघरमधून एक बातमी आली होती. त्या बातमीचं कात्रण मी सांभाळून ठेवलं होतं. माझ्या आधीच्या काही व्हिडिओमध्ये मी ते कात्रण वापरलेलं सुद्धा आहे की पालघरमधून सर्वात आधी अशा पद्धतीची मागणी आली. त्याआधी बऱ्याच ठिकाणाहून आली होती, पण पालघरहून प्रकर्षाने आली होती की रावण दहन केल्यास आम्ही ॲट्रॉसिटी टाकू. ह्या साधूची हत्या आणि त्या ॲट्रॉसिटीचा काय संबंध आहे? त्या रावण दहनाचा काय संबंध आहे? तर हे विचारांतरण आहे. धर्मांतरणापेक्षाही गंभीर कठीण विषय हा विचारांतरणाचा असतो. आम्ही हिंदूच नाही, आम्ही मूल निवासी आहोत. आमचं बीज वेगळं आहे, आमची क्लॅन वेगळी आहे आणि आम्ही हिंदूंपासून फार वेगळे आहोत, तिथपर्यंत ठीक आहे. पण हिंदू आमचे शत्रू आहेत, ते आमचे हितशत्रू आहेत, म्हणून आम्ही इथे कीर्तन होऊ देणार नाही. आज कित्येक आदिवासी भागांमध्ये कीर्तनं चालू, कीर्तनं बंद पाडण्याचा कार्यक्रम केला जातो. कारण की तिथे रामनामाचा गजर त्यांना चालत नाही. आम्ही रावणाचे उपासक आहोत. रावण साम्राज्य, बिरसा ब्रिगेड नावाच्या अशा संघटना या खेड्यापाड्यांमध्ये काम करत आहेत. जय श्रीराम म्हणून रिंगटोन वाजली म्हणून माझ्या एका मित्राला तो फोन बंद करायला लावला. कॅम्प घेत होता तो मित्र त्या याच्यामध्ये, आपल्या याचाच पंतप्रधान योजना होती एक आणि त्याचा कॅम्प चालू होता त्या गावामध्ये जाऊन. तिथं जाऊन लोकांच्या त्या आधार लिंक करून देणं वगैरे, आणि तिथे जय श्रीरामची टोन वाजली. तेव्हा तिथं काही तिथली गावगुंड आली आणि त्यांनी त्याला फोन बंद करायला सांगितलं. ही टोन इथं वाजता कामा नये. त्याने ते जय श्रीराम असलेला जो हे असतो, जो दुपटा असतो, जो रुमाल असतो, तो घालणं सुद्धा बंद केला जितके दिवस तो तिकडे काम करत होता. अशा पद्धतीच्या घटना तुमच्या कानावर येत नसतील हो, मग याचा अर्थ अशा घटना घडत नाही आहेत, हा समाज आपल्यापासून तुटत नाही असातला काही भाग नाही आहे. आणि आता हे लोन शहरांकडे येते हळूहळू. याने समाजामध्ये एक जबरदस्त गृहयुद्ध पेरण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही गृहयुद्ध पेरण्याची प्रक्रिया आहे. लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करायचा. मी एक भवानी प्रतिष्ठान नावाचं एक संघटन काढलं
आणि आता अलीकडे मी त्याचं काम म्हणजे माझं जवळपास दुर्लक्षच आहे. मी एकटा आहे. मला करायला बऱ्याच गोष्टी आहे. त्यामध्येही खूप ह्या अशा गोष्टी करायला भरपूर एक आर्थिक हे पाहिजे असते, पाठबळ पाहिजे असतं. ते जमवताच नाकी नऊ येतात. पण मी जेव्हा पहिली शाखा मी अशाच एका भागात उघडली होती, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. अजूनही ती आहे. अजून ती पोरं तिथे काम करत आहेत. तेव्हा मी तिथे हे नॅरेटिव्हची हा गेम खूप बघितला. तिथले सगळे आदिवासी पोरं जे मी बदलवली. बऱ्यापैकी बरीचशी पोरं, माझी तिथे एक सभा झाली, एक मोठी सभा मी तिथे घेतली होती. बऱ्यापैकी मुलं आली होती तिथं. तेव्हा मी त्यांच्यामध्ये बघितलं, प्रचंड संभ्रम होता. अहो, ती पोरं उद्या शस्त्र घेऊन तुमच्या अंगावर येणार नाही, त्याची तुमच्याकडे काय शाश्वती आहे? कशा पद्धतीने नक्षलवादी मूव्हमेंट सुरू झाली याचा जरा अभ्यास आपण करायला पाहिजे. ह्या अशा छोट्या-छोट्या नॅरेटिव्हच्या आधारेच अशा पद्धतीच्या मूव्हमेंट सुरू होतात. आम्ही आदिवासी भागात खूप काम केलेलं आहे असं सांगणारे मला बरेच भेटले, की आम्ही तिथे हिंदुत्वाचं खूप काम केलं आहे वगैरे वगैरे. पण तुमच्यापेक्षा 1000 पटीने तिथं बिरसा ब्रिगेडचं काम चाललेलं आहे. तुमच्यापेक्षा 1000 पटीने तिथे रावण साम्राज्याचं काम चाललेलं आहे. तुमच्यापेक्षा 1000 पटीने तिथे बामसेपचं काम चाललेलं आहे. तुम्ही झोपेत आहात का? मग तुम्ही कुठल्या पद्धतीने, सत्ता तुमची आहे, मग तुम्ही काय करताय? हा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. कारण की आम्ही नॅरेटिव्हकडे लक्ष देत नाहीये. आम्ही त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करतो. आम्ही त्याच्यावर बोलत नाही, त्याचं खंडन देत नाही. आमच्या मुलांच्या डोक्यातला तो संभ्रम आम्ही बाजूला काढण्याचा प्रयत्न करत नाही. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की माझे एक जवळचे मित्र जे प्रचंड हिंदुत्ववादी आहेत, मला ऐकणारे जवळपास सगळी लोक त्यांना ओळखतात. फार मोठी व्यक्ती आहे. त्या एका व्यक्तीच्या कार्यक्रमामध्ये राक्षसांचा राजा रावण ह्या कादंबरीचे लेखक शरद तांदळेंना प्रमुख व्याख्याता म्हणून बोलावलं होतं. मी त्यांना फोन लावला. मी म्हटलं, हो, तुम्हाला कल्पना आहे का की हे राक्षसांचा राजा रावण हे नॅरेटिव्ह आहे? हे वामपंथी डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीला तुम्ही प्रमुख व्याख्याता? नाही, आम्हाला कल्पना नाही. छान लेखक आहे, चांगला लिहितो तो. एवढी मतिभ्रष्ट लोक आमची आहेत आणि यांना आम्ही हिंदुत्ववादी म्हणतो. मी तुम्हाला अशा 1000 घटना दाखवून देऊ शकतो. काय आहे राक्षसांचा राजा रावण? त्याच्यामध्ये रावणाचं उदत्तीकरण आहे. काय गैर आहे? गैर एक सगळ्यात मोठी गैर गोष्ट त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये बलात्काराचं सुद्धा उदत्तीकरण आहे. तुम्ही राक्षसांचा राजा रावण कादंबरी वाचा. मी वाचलेली आहे. मी विरोधकांचं जवळपास सगळंच लिखाण वाचतो. त्यामध्ये रंभेवर जेव्हा बलात्कार करतो, त्याच्या रंभेच्या नवऱ्याच्या म्हणजे नलकुबेर आणि सासऱ्याच्या म्हणजे कुबेराच्या समोर त्याचं एक असं वर्णन आहे जबरदस्त केलेलं. आणि कसं रावणाला समाधान भेटतं आणि कशा पद्धतीनं प्रस्थापितांच्या विरोधातलं ते बंड आहे हे रंगून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं जे एक पॉर्नोग्राफिक कंटेंट, एक व्हायलंट कंटेंट, एक या पद्धतीनं रेप कंटेंट म्हणतो मी याला, रेपला चालना देणारं हे कंटेंट आहे. आणि याची स्तुती मी कित्येक महिलांना लेख लिहिताना बघितलंय, की राक्षसांचा राजा रावण ही अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. लाजा वाटतात का तुम्हाला? लाज, थोडीशी शरम, की अशा पद्धतीनं उदात्तीकरण असलेली एक कादंबरी तुम्हाला एक खूप रसभरीत कंटेंट वाटतंय? अरे, तो विस्थापितांना, जे स्वतःला विस्थापित समजतात, वंचित समजतात, त्यांना एक संदेश देतोय, की प्रस्थापितांच्या बायकांवर बलात्कार करणे हा तुमचा अधिकार आहे. आपल्याला अकला नाही आहेत का? कशा पद्धतीनं समाजामध्ये मिथकांची पेरणी चाललेली आहे. रावणाचं उदात्तीकरण ही आजची गोष्ट नाही आहे. रावणाचंच नाही, कर्णाचं सुद्धा उदात्तीकरण. माझे हजारो हिंदुत्ववादी मित्र जे कर्णाला आदर्श समजतात. तुमच्या बापानं महाभारत वाचलंय का? कर्णाचं उदात्तीकरण. अरे, तुम्ही ज्ञानेश्वरी हातात घ्या. ज्ञानेश्वरीमध्ये किती पद्धतीची बिरुद माऊली ज्ञानोबारायांनी श्रीकृष्णाच्या तोंडून वधवून घेतलेली आहेत अर्जुनासाठी. वीर तापना, शत्रू तापना, वीरोत्तमा, कपिध्वजा, अशा कित्येक पद्धतीची वर्णन आहेत. आणि अर्जुनाच्या वीरश्रीची रसभरीत वर्णन तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसतील, तुम्हाला गीतेमध्ये दिसतील. तुम्ही कधी महाभारत स्वतः चाललंय का? मुख्य महाभारत वाचलाय का? मृत्युंजय कादंबरी वाचून तुम्ही कर्णाची एक जी प्रतिमा डोळ्यापुढे उभी केलेली आहे. कर्ण एक मोठा योद्धा होता, महान योद्धा होता, इथपर्यंत ठीक आहे. पण तो अर्जुनापेक्षा महान होता. त्याने अर्जुनाला एक हाती हरवलं होतं वगैरे वगैरे सगळी मिथकं पेरलेली आहेत. अर्जुनाने जेव्हा बृहन्नलेच्या वेशामधून अर्जुनाच्या वेशामध्ये विराटच्या युद्धामध्ये प्रवेश केला होता, तेव्हा अर्जुनाने एक हाती सर्व महारथ्यांना एक हाती हरवलं होतं मोहिनी अस्त्राच्या आधारे. कर्ण अर्जुनाचे जितकेही युद्ध प्रसंग आहेत त्या सर्व युद्ध प्रसंगांमध्ये अर्जुनाने त्या कर्णाला कवचकुंडल असताना सुद्धा हरवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा मुलगा ऋषसेन मारला गेलेला आहे, असे तुम्हाला वर्णन दिसतील. पाल्या पाचोळ्यामध्ये बांधून गुंडाळून फेकलेला कर्ण आणि दुर्योधनाचं जेव्हा अपहरण झालं होतं गंधर्वांकडून, तेव्हा त्या गंधर्वांकडून सोडून आणण्याचं काम सुद्धा अर्जुनाने केलेलं आहे. तुम्ही वाचलंय का महाभारत? कुठल्या मिथकांवर जगताय तुम्ही? काय वाचताय तुम्ही? कशा पद्धतीचं खाद्य तुमच्या? अरे, मी पाहतोय की मोठमोठे हिंदुत्ववादी सुद्धा कर्णाचं प्रचंड उदात्तीकरण, त्याचे कार्यक्रम ठेवतात. कर्णाच्या उदात्तीकरणाचे कार्यक्रम ठेवतात. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. समाजामध्ये अशा खल प्रवृत्तींचं उदात्तीकरण जे होत आहे ते कितपत योग्य आहे याचा आम्ही विचार करायला पाहिजे. आणि असं का होत आहे? अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली तेवढं महात्म्य अर्जुनाचं आहे. आमच्या तरुणांना आम्हाला अर्जुन बनवायचं आहे, त्यांना कर्ण नाही बनवायचं आहे.
वंचित आहोत, शोषित आहोत, अन्याय झालेला आहे, प्रस्थापितांच्या विरोधात बंड करायचं आहे. हे सगळे ह्या कथा कादंबरीकारांनी जे तुमच्या डोक्यामध्ये पेरलेलं आहे, हे सगळं गृहयुद्धाच्यासाठी पेरलेलं बारूद आहे, जे एक दिवस फुटणार आहे. याचा आम्ही विचार केला पाहिजे. आता राहिला प्रश्न रावणाच्या जातीचा. तुम्ही अॅट्रॉसिटीचा विषय करता. तुमच्याकडे कुठले संदर्भ आहेत रावणाचे, की रावण हा दलित होता, रावण हा आदिवासी होता? तुम्ही जेव्हा जातक कथेतला रावण घेता, त्या जातक कथेतल्या रावणाची जात काय होती? तो एक राजा होता, पण त्याची जात काय होती? तो मूल निवासींचा राजा होता, याचं तुमच्याकडे काय तुम्ही सप्रमाण तुम्ही कसं त्याचं मंडन करू शकता? कशा पद्धतीने तुम्ही मांडणी मांडू शकता? मुळात हे काम न्यायव्यवस्थेचं आहे. मुळात हे काम प्रशासनाचं आहे, की अशा पद्धतीचं कुठलंही मिथक आल्यानंतर त्याच्यावर त्यांनी एक कमिटी बसवावी. त्याचं संपूर्ण त्याचं सखोल संशोधन व्हावं. असं हवेत गप्पा मारून चालणार आहे का? याच्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होते. तुम्ही आज रावण दहनाचा विरोध करताय. तुम्ही उद्या प्रत्यक्ष मैदानात उतरून रावण दहनाचा विरोध करणार. त्याच्यातून अराजकता निर्माण होईल, अशांतता निर्माण होईल, त्याच्यातून हिंसा निर्माण होईल. त्या हिंसेला कोण कारणीभूत असेल? आज तुम्ही हे बीज वाढण्याच्या आधीच ते आपण उकरून फेकून द्यावं, इतकी साधी कल्पना सुद्धा आमच्या प्रशासनाला का नसेल? एवढा साधा विचारही त्याच्या डोक्यात का नसेल? तुम्ही बसवा ना एखादा आयोग. वाल्मिकी रामायणाच्या बाहेरचे सगळे रेफरन्सेस तुम्ही तपासा. वाल्मिकी रामायणाच्या बाहेर डाव्यांनी लिहिलेले रामायण सुद्धा, मग सच्ची रामायण का असेना पेरियारचं, ते तपासा. त्याच्यामध्ये रावणाची जात काय सांगितलेली आहे ते तपासा. या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर जर का आपल्याला रावणाचा कुठेतरी उल्लेख जर का असा आढळला असेल, की आदिवासींचा, मूल निवासींचा, अरे तो ब्राह्मण होता. त्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये ब्राह्मण म्हणून आहे. त्याचा उल्लेख तेव्हाच्या सगळ्याच रामायणामध्ये, सगळ्याच व्हर्जनमध्ये त्याचा ब्राह्मण म्हणून उल्लेख आहे. तो दलित कसा झाला आणि त्याच्या दहनावर अॅट्रॉसिटी कशी झाली, याचं काय लॉजिक आहे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की तो विषय आम्हाला टचच करायचा नाही, त्याच्याकडे आम्हाला पाहायचंच नाही, त्या नॅरेटिव्हला आम्हाला हातच लावायचा नाही. मग तो नॅरेटिव्ह जेव्हा कोरेगाव भीमासारखा मोठा होईल, 500 विरुद्ध 28,000, आणि त्याच्यावर जेव्हा दंगली होतील, तेव्हा त्याची खापरं मनुवाद्यांच्या, ब्राह्मणांच्या डोक्यावर फोडायची आणि कशा पद्धतीने ह्या देशामध्ये दलितांवर अन्याय अत्याचार होतोय, अशा पद्धतीचं चित्र उभं करायचं. बस हाच काय तो एक सिंगल लाईन एजेंडा आहे, आणि या सिंगल लाईन एजेंडाला आमचीच लोक खतपाणी घालताना दिसतात. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी कायमस्वरूपी म्हणतो, की हे नॅरेटिव्हचा वार आहे. याच्यामध्ये आपण खूप मागं पडलेलो आहे. ह्याला हीच कारणं आहेत. याच्या विरोधात जर का आपल्याला बोलायचं असेल, तर अशी बोलणारी बरीचशी तोंडं आपल्याला जन्माला घालावी लागतील, असे बरेचसे चेहरे आपल्याला जन्माला घालावे लागतील, आणि त्याच्यासाठी कार्यशाळा लागतील, त्यासाठी व्यासपीठं लागतील, त्यासाठी व्याख्याते लागतील, त्यासाठी आपल्याला स्वतःचं लिटरेचर लागेल, साहित्य लागेल. यापैकी आपल्याकडे काय आहे हो? केवळ सत्तेत राहण्यासाठीची धडपड म्हणजे हिंदुत्व नाही, तर आपली संस्कृती, प्रथा, परंपरा, पद्धती ह्या सगळ्या जपणे. आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की कित्येक कीर्तनकार सुद्धा येतात आणि कीर्तनकार सुद्धा रावणाचा महिमा मंडन करतात. ते विसरून जातात, की त्याने रंभेवर बलात्कार केलेला आहे. ते विसरून जातात, की त्याने वेदवतीवर अत्याचार केलेला आहे. ते विसरून जातात, की रावणावर आतापर्यंत किती लांछन लागलेली आहेत. रावण स्वतःच्या दरबारात त्याने केलेल्या बलात्काराचं तो वर्णन लोकांना सांगतोय, रसभरीत वर्णन. कित्येक महिलांवर त्यांनी अत्याचार केल्याचे उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. असा स्त्रियांवर अत्याचार करणारा पापी दुर्जन जो रावण आहे, जे मूळ स्त्रोत आहे रावणाचं, ते काय आहे? ते रामायण आहे, ते वाल्मिकी रामायण आहे. त्याच्या व्यतिरिक्तचे जेवढेही सोर्सेस आहेत ते ऑथेंटिक आहेत का? ते कुठून घेतलेले आहेत? ते जर का कवी कल्पना असतील, तर त्या कवी कल्पनांना आम्ही का महत्त्व द्यायचं, का प्राधान्य द्यायचं? त्या कवी कल्पनांच्या आधारे आमच्या समाजाची रचना होणार आहे काय? कवीने, लेखकाने दिलेल्या तर्कांच्या आधारे आमच्या समाजाची रचना होणार आहे का? हा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. जर का तुमच्याकडे याचे सबळ पुरावे नसतील, सबळ संदर्भ नसतील, हे फक्त कोणाच्या डोक्यातल्या जर का कल्पना असतील, तर त्या कल्पनांना महत्त्व देऊन तुम्ही अशा पद्धतीचे आंदोलन करणं आणि समाजामध्ये अशा पद्धतीचा अराजकता निर्माण करणं, अशांतता निर्माण करणं कितपत योग्य आहे? अशा लोकांना पोलीस कोठडी का होऊ नये? अशा लोकांना जेलमध्ये का टाकलं जाऊ नये? हा प्रश्न सामान्य लोकांनी विचारला पाहिजे. हा प्रश्न सामान्य लोकांमधून गेला पाहिजे. तर कुठे अशा पद्धतीच्या शंकांचं निरसन होईल. रावणाची जात दाखवा, रावणाचं कास्ट सर्टिफिकेट दाखवा. कास्ट सर्टिफिकेट म्हटल्याशिवाय रावणाची जात दाखवा आणि नंतर अॅट्रॉसिटीच्या गप्पा करा. अॅट्रॉसिटीचा उपयोग असा तुम्ही शस्त्र म्हणून करू शकत नाही. आमच्या पद्धती, प्रथा, संस्कृती, परंपरा ह्या जपणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी लढणं आमचं कर्तव्य आहे. सरकार उद्या इथे नांगी टाकणार आहे, सरकार उद्या इथे लांगुल चालन करणार आहे, इथे नाक घासणार आहे. म्हणून आपण हिंदूंनी अशा पद्धतीच्या नॅरेटिव्हला खतपाणी घालायची गरज नाही आहे. आपल्याला सरकारला जाब विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.